हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। येत्या 12 नोव्हेंबरला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे कार्तिकी एकादशी। तर या कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी त्याचप्रमाणे देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं। कार्तिक महिन्याची शुक्ल पक्ष एकादशी ही 11 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:47 सुरू होणार आहे आणि 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजता याची समाप्ती होणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी ही साजरी केली जाणार आहे। मराठी वर्षात चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्व आहे। कार्तिकी एकादशीला चातुर्मासाच्या काळाची सांगता होते। मराठी वर्षांमध्ये एकादशी तिथींपैकी कार्तिकी एकादशीचं महत्व हे अधिक पटीनं सांगितलं जातं। तर या दिवशी विष्णू प्रभू उत्सव हा साजरा केला जातो। आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं, तर कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं। आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते, हजारो वारकरी कार्तिकी एकादशीला पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचं दर्शन घेत असतात। तर या दोन एकादशीच्या दरम्यान चातुर्मास हा पाळला जातो। देवशयनी एकादशीला देवांची रात्र मानली जाते। उत्तरायण हा देवांचा दिवस आणि म्हणून या आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी म्हटलं जातं आणि त्या दिवशी देव झोपी जातात। कार्तिक शुद्ध एकादशीला देव झोप घेऊन जागृत होतात आणि म्हणूनच त्याला देव उठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असं म्हटलं जातं। तसेच या दिवशी पंढरपूर यात्रा असते आणि विशेष म्हणजे या दिवशी संत नामदेव महाराज यांची जयंती सुद्धा साजरी केली जाते। त्याचबरोबर या दिवसापासून तुलसी विवाह समारंभाला सुरुवात होणार आहे। कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेला हा विवाह केला जातो। हा विवाह केल्यामुळे कन्यादानाचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं। तर या कार्तिकी एकादशीला स्नानाला आणि दानाला विशेष महत्व दिलं जातं। या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केलं जातं आणि आपल्या इच्छाशक्तीनुसार दान सुद्धा केलं जातं। पण आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला मंगळवारी कार्तिकी एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे। ही वस्तू टाकल्यामुळे आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य मिळेल। त्याचबरोबर आपला कोणताही शत्रू हा फक्त 2 दिवसात संपेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल। सर्व दोष, नकारात्मकता, अडचणी, दारिद्र्य, पितृदोष हा नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, कार्तिकी एकादशीच्या दिवशी स्नान करण्याला विशेष महत्व दिलं जातं। या दिवशी अनेक वारकरी, अनेक लोक हे पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात। हे स्नान केल्यामुळे सर्व दोष, नकारात्मकता, शत्रुपीडा, शत्रूंचा त्रास, पितृदोष हे सर्व दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। हे न केल्यामुळे आपल्या हातून जे काही वाईट कर्म घडलेली असतात, पाप आपल्या हातून कळत न कळत घडलेली असतात, तर त्यातनं सुद्धा आपल्याला मुक्तता होत असते आणि म्हणूनच या एकादशीच्या दिवशी स्नान करण्याला विशेष महत्व दिलं जातं। आता सर्वांनाच पहा, पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूला जी जळाऊ वृत्तीचे, प्रवृत्तीचे लोक राहत असतात। बरेच वेळेला आपल्या समोर ते गोड बोलतात पण आपल्याबद्दलच त्यांच्या मनामध्ये वाईट भावना असते। आपलं वाईट होण्यासाठी ते बऱ्याच वेळेला प्रयत्न सुद्धा करत असतात आणि त्यामुळे आपल्याला कामामध्ये अपयश येतं। सतत पैशांच्या अडचणी सुरू होतात, कोणत्याही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत। एकादशीला हा उपाय तुम्ही त्यामुळे अवश्य करा। यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला स्नान केलं तरीही चालेल, कारण ब्रह्ममुहूर्त ही जी वेळ असते तर ती अतिशय शुभ आणि महत्वाची असते। तर या वेळेमध्ये सकारात्मक लहरी म्हणजे पॉझिटिव्हिटी ही खूप जास्त प्रमाणात असते आणि या वेळेमध्ये जर आपण काही उपाय केले तर आपल्याला त्या उपायांचं अधिक पटीने फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती हे स्नान करणं शक्य झालं तर ते तुम्ही तेव्हा करा। जर नाही शक्य झालं तर तुम्ही अगदी 8:30 वाजेपर्यंत हे स्नान केलं तरीही चालेल।
सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतरच तुम्हाला तुमच्या अंथरुणामध्ये बसूनच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। यानंतर तुमची बाकीची कामं आटोपून घ्यायची आहेत, अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे। ती पहिली वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ। एकादशीच्या दिवशी काळे तीळ टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं। काळे तीळ टाकून स्नान केल्यामुळे पितृदोष हा दूर होतो, त्याचप्रमाणे शत्रुबाधा, शत्रुपीडा यासारखे सर्व दोष हे सुद्धा आपले दूर होतात। त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ किंवा बारीक मीठ सुद्धा टाकलं तरीही चालेल। तर हे मीठ नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा दूर करण्यासाठी, दारिद्र्य दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असं मानलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला अगदी थोडंसं मीठ हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे गंगाजल। आता पहा, आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही, पण आपल्याकडे थोडंसं गंगाजल हे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अवश्य टाकायचं आहे। हे गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य हे आपल्याला प्राप्त होत असतं। आता हे गंगाजल तुम्ही जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर त्या शॉपमधनं अगदी तुम्ही ही गंगाजलची बॉटल आणली तरीही चालेल, किंवा जर तुम्ही पवित्र गंगेवरून तुमच्याकडे जर आणलेली गंगाजल असेल किंवा नदीचं गंगेचं पाणी असेल तर ते सुद्धा गंगाजल म्हणून तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता। यानंतर शेवटची वस्तू आहे ते म्हणजे तुळशीपत्र। तर या दिवशी तुम्हाला तुळशीपत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे दरिद्री गरिबी ही दूर होते, कारण तुळशी माता ही माता लक्ष्मीचं प्रतीक आहे। म्हणूनच एक तुळशीचं पान हे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे। जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहात तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा पठण करत स्नान करायचं आहे। मनामध्ये कोणतेही वाईट विचार किंवा नकारात्मकता तुम्हाला ठेवायचा नाहीये, अगदी सकारात्मकतेने तुम्हाला हे जे स्नान आहे तर ते करायचं आहे। हे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा तुम्हाला करायची आहे। पूजा करून झाल्यानंतर आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंना थोडंसं काळे तीळ, एक तुळशीपत्र हे अवश्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे। असं म्हणतात की कार्तिकी किंवा आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जर भगवान श्री हरी विष्णूंना काळे तीळ आणि तुळशीपत्र अर्पण केलं आणि आपल्या मनातील इच्छा आपण जर व्यक्त केली तर ती नक्कीच आपली पूर्ण होते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।